Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. ऑपरेशन लोटसच्या भीतीने काँग्रेसचे आमदार मध्य प्रदेशहून थेट बंगळुरूला निघण्यासाठी भोपाळ विमानतळावर आले. विशेष विमानाची त्यांच्यासाठी सोय सुद्धा होती. 10 दिवस तरी आता आपल्याला हॉटेलवरच ठेवणार म्हणून काही आमदार तर आपल्या कुटुंबियांना घेऊन तिकडे आलेले होते. तेवढीच एक झाली तर पिकनिक. दुपारी 1 वाजता येणारे विमान संध्याकाळी 5 वाजता आलं. सगळे बॅगा घेऊन विमानतळावर जाणार. तोच यावेळी भाजपने नाही तर निवडणूक आयोगानेच आपल्यासोबत ऑपरेशन केल्याचं आमदारांना समजलं. अर्थात राज्यसभेसाठी काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद होण्यामागची ही एक स्टोरी. ज्यांना त्यांचा अर्ज बाद का झाला आणि त्याच्या मागचे कायदेशीर मुद्दे काय आहेत हे समजून घ्यायचं आहे तर त्यांनी हा जो व्हिडिओ आहे हा 5 मिनिटं फॉरवर्ड करून बघावा. पण मध्ये मला सगळी बॅकग्राऊंड स्टोरी सांगावी लागणार आहे. तर हा अर्ज तर बाद झाला आणि सगळ्या आमदारांना आता आल्या पावली विमानतळावरच्या रनवेवरनं परतावं लागलं. रनवेपर्यंत विमानांसाठी ते उड्डाण घेण्यासाठी निघालेले होते पण तिकडनं त्यांना माघारी यावं लागलं. हा सगळा प्रसंग आहे राज्यसभा निवडणुकीचा. मध्य प्रदेशात 3 जागांवर निवडणूक लागली आहे. बहुमतामुळे भाजपला 2 उमेदवार राज्यसभेवर पाठवणं अगदी सहज शक्य आहे. पण तिसऱ्या उमेदवारासाठी त्यांना एक 9-10 मतांची गरज आहे. यातच काँग्रेसचे आमदार फोडले जातील म्हणून या आमदारांना काँग्रेस शासितच कर्नाटक राज्यात मतदानाच्या दिवसापर्यंत ठेवण्याचं काँग्रेसने ठरवलेलं होतं. पण झालं भलतंच. आमदार विमानतळावर होते आणि इकडे उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्जच आयोगाने बाद ठरवून टाकला. का तर म्हणे त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात ॲफिडेव्हिटमध्ये त्यांच्यावरील एका केसचा हा उल्लेखच केला नाही आणि हे नियमांचं उल्लंघन ठरतं म्हणून. ह्यावरून काँग्रेस संतापली. हे सगळं जाणीवपूर्वक केलं जात आहे, जाणून बुजून केलं जात आहे असं मानून संध्याकाळीच काँग्रेसचे नेते जयराम रमेश असतील, सचिन पायलट असतील या सगळ्या दिग्गज नेत्यांनी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर अक्षरशः ठिय्या मांडला. ना सुरक्षा अधिकारी काँग्रेसच्या नेत्यांना आत ऑफिसमध्ये सोडत होते निवडणूक अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आणि गेटवरच काँग्रेसच्या नेत्यांनी ठिय्या मांडून ठेवलेला असल्यामुळे ना निवडणूक अधिकारी सुद्धा तिथले बाहेर पडू शकत होते. शेवटी काँग्रेसच्या नेत्यांचं जे काही म्हणणं होतं ते एका पत्राद्वारे आयोगाने पाहिलं, म्हणजे ते पत्र जे आहे ते स्वीकारलं. पण मूळ मुद्दा इथे येतो तो म्हणजे तो जो आपल्याला समजून घ्यायला हवा की असा तो कुठला नियम आहे मुळात की ज्याचं उल्लंघन झाल्याचं आयोगाला वाटलं आणि खरंच आयोगाला म्हणण्यापेक्षा तिकडच्या रिटर्निंग ऑफिसरला निवडणूक अधिकाऱ्याला वाटलं आणि खरंच एखाद्या केसचा उल्लेख हा प्रतिज्ञापत्रात लपवला किंवा राहिला म्हणून उमेदवाराचा अर्ज हा बाद करून निवडणूक लढवण्यापासूनच त्यांना अडवलं जाऊ शकतं का, हा त्यातला मूळ प्रश्न आणि तो समजून घेणं गरजेचं आहे. मध्य प्रदेशबद्दल बोलायचं झालं तर भाजपचे कैलाश विजयवर्गीय आणि राकेश सिंग यांनी मीनाक्षी नटराजन यांच्या प्रतिज्ञापत्रावर आक्षेप घेत म्हटलेलं होतं की मीनाक्षी यांच्यावर हैदराबादमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याचा उल्लेख त्यांनी प्रतिज्ञापत्रात लपवला आहे. आता हा उल्लेख फार महत्त्वाचा ठरतो. राहिलाय नाही तर लपवला आहे. लपवला आहे म्हटल्यानंतर ते जाणीवपूर्वक करण्यात आलेलं आहे, ठरवून लपवण्यात आलेला आहे, हा त्यातला अर्थ निघतो. भाजपच्या याच आक्षेपावर बाजू मांडायला आयोगाने किंवा त्या बेसिकली निवडणूक अधिकाऱ्यांनी मीनाक्षी यांना संधी सुद्धा दिलेली होती. मात्र त्यानंतर त्यांचा अर्ज जो आहे तो बाद ठरवण्यात आला. हे प्रकरण काय होतं, कुठली ती केस होती ज्याच्यावरनं हे सगळं झालेलं आहे. ही केस लपवली म्हणून अर्ज बाद होतो का हे याच्यातनं आपल्याला समजून घ्यायचं आहे. पण त्यात पूर्वी ही केस काय आहे हे पहिले समजून घेऊया. केस होती तेलंगणातील काँग्रेसच्या एका माजी कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या खासगी तक्रारीत नटराजन यांचं नाव नमूद करण्यात आलेलं होतं. तक्रारदार महिलेनं आरोप केलेला होता की काँग्रेसच्याच एका माजी कार्यकर्त्याकडून तिला छळ आणि विनयभंगाचा सामना करावा लागला आणि त्यावेळी राज्याच्या अखिल भारतीय काँग्रेस समिती AICC प्रभारी असलेल्या नटराजन यांना तिने याबाबत कळवलेलं सुद्धा होतं. मात्र आरोपी विरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. ह्यावर काँग्रेसचं आणि अगदी नटराजन यांचंही असंच म्हणणं आहे की कोर्टाने ह्या प्रकरणी पाठवलेल्या नोटीसवर नटराजन यांनी उत्तर दिलेलं आहे आणि प्रत्यक्ष नटराजन यांच्या विरोधात कोणताही FIR नाही. काँग्रेसचं म्हणणं आहे की कोर्टाकडून होणारी प्राथमिक चौकशी आणि त्यावरच्या नोटीसला उत्तर दिल्यावर पुढे कोर्टाने मीनाक्षी यांच्या विरोधात काही केलेलं सुद्धा नाहीये. मग ह्याच्यामध्ये प्रश्न कुठे येतो की आम्ही एखादी केस लपवली. आता यात सगळ्यात महत्त्वाचं येतं ते म्हणजे कायदा काय सांगतो. लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील कलम 33A नुसार निवडणूक उमेदवाराने आपल्या विरोधातील गुन्हेगारी प्रकरणांची माहिती ही 2 परिस्थितींमध्ये देणं हे बंधनकारक असतं, सक्तीचं असतं. पहिला मुद्दा, जर उमेदवारावर अशा गुन्ह्याचा आरोप असेल की ज्याच्यामध्ये 2 वर्ष किंवा त्याहून अधिक तुरुंगवासाची शिक्षा असेल आणि त्या प्रलंबित प्रकरणात सक्षम न्यायालयाने किंवा कॉम्पिटंट अथॉरिटीने आरोप निश्चित केले असतील तर त्याचा उल्लेख हा तुम्हाला ॲफिडेव्हिटमध्ये करायला हवा. दुसरा मुद्दा, जर उमेदवाराला एखाद्या गुन्ह्यात दोषी ठरवून किमान 1
किंवा त्याहून सुद्धा 1 वर्ष किंवा त्याहून अधिक वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ही जर सुनावण्यात आली असेल तर त्या प्रसंगी सुद्धा तुम्हाला त्याचा उल्लेख हा ॲफिडेव्हिटमध्ये करायला हवा. इंडिया टुडेशी बोलताना वरिष्ठ वकील गौतम नारायण हे म्हणालेले आहेत की ज्या प्रकरणांमध्ये न्यायालयाने आरोप निश्चित केलेले आहेत अशा प्रकरणांबाबतची माहिती उघड करणं हे कायद्याने अनिवार्य आहे. पण मीनाक्षी यांच्या केसबद्दल आपण आता बोलायचं झालं तर संबंधित केसमध्ये अजून कोर्टाने आरोपच निश्चित केलेले नाहीत, ना FIR दाखल झालेला आहे, ना कोर्टाने ह्या प्रकरणाची नोंद घेतलेली आहे, ना आरोप निश्चितच झालेली आहे. मग अशा प्रकरणाचा प्रतिज्ञापत्रात उल्लेख नसेल तर अर्ज थेट कसा काय बाद होऊ शकतो हा या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतोय. जानेवारी 2026 मध्ये आता ह्याच्यामध्ये मुळात आपल्याला कोर्टाकडनं सुद्धा समजून घ्यायला हवं कारण की अशी बरीच प्रकरणं आधी कोर्टामध्ये सुद्धा गेलेली आहेत. इथे आपण दिल्ली उच्च न्यायालय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा काय म्हटलेलं आहे हेही समजून घेणार आहोत. जानेवारी 2026 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा सुद्धा इथे आपल्याला यासाठीच संदर्भ घ्यायला हवा कारण की या निर्णयामध्ये आम आदमी पक्षाचे नेते जे उपमुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत दिल्लीचे मनीष सिसोदिया यांच्या विरोधात FIR ची माहिती न दिल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेली निवडणूक याचिका ही कोर्टाने फेटाळलेली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलेलं होतं की केवळ FIR नोंदवला गेला आहे म्हणूनच एखाद्या व्यक्तीविरोधात फौजदारी खटला किंवा क्रिमिनल ज्याला आपण म्हणतो क्रिमिनल केसेस ज्याला म्हणतो तेच मराठीत फौजदारी खटला प्रलंबित आहे असं मानता येत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधित्व अधिनियमाच्या कलम 33A अंतर्गत माहिती उघड करण्याच्या उद्देशाने केवळ FIR ची नोंद पुरेशी ठरत नाही. न्यायालयाने पुढे हे सुद्धा सांगितलेलं होतं की एखाद्या उमेदवारावर माहिती उघड करण्याची कायदेशीर जबाबदारी ही तेव्हाच निर्माण होते जेव्हा सक्षम न्यायालयाने त्या प्रकरणात आरोप निश्चित केलेले असतात किंवा गुन्ह्याची दखल घेतलेली असते, कॉग्निझन्स घेतलेला असतो. त्यापूर्वी केवळ एखादी तक्रार किंवा FIR दाखल झाल्याच्या आधारावर माहिती उघड करणं हे काही बंधनकारक ठरत नाही असं कोर्ट म्हणालेलं आहे. पुढे जाऊन सुप्रीम कोर्टाने सुद्धा स्पष्ट केलेलं होतं एका वेगळ्या केसमध्ये अर्थात 2023 की निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने दाखल केलेल्या नामांकन पत्रातील प्रत्येक त्रुटीमुळे ते नामांकन अवैध ठरत नाही. केवळ अशा त्रुटी ज्या गंभीर स्वरूपाच्या असतात किंवा ज्यांचा निवडणुकीच्या निकालावर परिणाम होऊ शकतो त्याच वेळेला ते जे नामांकन आहे ते अवैध ठरवलं जाऊ शकतं. इतकंच नाही तर कोणतीही माहिती न उघड करणं तिचं गांभीर्य किंवा परिणाम न पाहता आपोआपच गंभीर स्वरूपाची त्रुटी ही मानली जाऊ शकत नाही असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं होतं. तर मीनाक्षी नटराजन यांचा बाद झालेला अर्ज त्यावरचं राजकारण बाजूला ठेवून ॲक्च्युअल त्याच्यामध्ये कायदा काय सांगतो, कायद्याच्या दृष्टीने काय बरोबर आहे आणि कोर्टाने याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे हे तुमच्यासमोर ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न होता. या संपूर्ण घटनेसंदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमच्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कमेंट बॉक्समध्ये नक्की पोहोचवा आणि असेच दिवसभरातले माहितीपूर्ण व्हिडिओ समजून घेण्यासाठी मुंबई तक YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.